येता ते शिवरात्रेच्यो सगळ्यांक शुभेच्छा दिता आणि असेंब्ली इलेक्शन 2022 नंतर पहिलीच पत्रकार परिषद आज हांगा मोगो पक्षाच्या माध्यमांतल्यान आमी आयोजीत केल्या. इलेक्शनां बरी जाली आणि मुखारूय गेली. सरकार मात्र जागृत जायना. इलेक्शनां परिस्थिती बिकट आसून सुद्दां सरकार परत कित्याक कितें करपाक लागला. वायट दिसता. लोकांनी ऑलरेडी रिजल्ट मशिनांनी पॅक केला आणि अशें आसतना अशें दिसून आयलें काही ऑफिसरां कडच्यान आयकूं येवपाक लागलें की सरकार कोड ऑफ कंडक्ट आसतना पोस्ट भरपाक मुखार सरता, स्पेशली पुलीस डिपार्टमेंट आनी अंडर डिपार्टमेंट. हांव सरकाराक शिटकावणी दिता, नाका आशिल्ल्यो गोश्टी करूं नाका, कारण हे सगळें भुरग्यांचें भवितव्य आसा आनी भुरग्यांचें भवितव्य तांगडे लावप हें बरोबर न्हय. आनी त्या खातीरूच सरकारान जो पर्यंत कोड ऑफ कंडक्ट कंप्लीट मोकळो जायना तो पर्यंत अशा गोश्टी हात लावचो न्हय. दुसरे गोश्टीचेर सरकारांतल्या काही मंत्र्यांचेर खुद्द मुख्यमंत्र्याचेर आरोप आसा की बॅलॉट पेपर जे आसा ते मेळोवपा खातीर प्रेशरायज करतात. हें आयकूनय वायट दिसलें. म्हाका दिसता मणकय हो एकूच मतदारसंघ आसतलो ज्या कडेन बॅलॉट पेपरा खातीर कोणाकूच फोन करूं ना. आनी हाजो अभिमान म्हजे बरोबर म्हज्या मतदाराक आसा. पयली गोश्ट म्हणजे इलेक्शन कमिशनान ह्यो गोश्टीची जाण दवरून आतां जरी जायना तरी तालुका वायज मामलेदार कचेरीत 2 दीस EVM प्रत्येक मतदारसंघाचे एक दवरचे आणि त्या मतदारसंघात जे सरकारी अधिकारी इलेक्शन ड्युटीर आसता तांकां 2 दिसांचो टायम दिवन आफ्टर इलेक्शन ते मतदान प्रत्येक तालुक्यांतल्या मामलेदार ऑफिसांत वचून करपाक लावचें. म्हणजे हे जे कितें चल्लां तें बंद जातलें. आनी आतां जर करपाक मेळटा आसत अजून जवळ जवळ 20 दीस उरल्या. ह्या 20 दिसांत पोस्टल बॅलॉट स्क्रॅप करची आनी 40 मतदारसंघांतली 40 EVM प्रत्येक मामलेदार ऑफिसांत दवरून जे कोण गव्हर्मेंट ऑफिसर किंवा गव्हर्मेंट सर्वंट जे ड्युटीर आसा इलेक्शन कमिशनाच्या तांकां मतदान करपाक लावचें. आनी त्या खातीर तांकां 2 दीस दिवचे 48 तास. 48 तासान तांणी हें मतदान त्या मामलेदार ऑफिसांत वचून करचें प्रत्येक हेतलें तालुक्यांतल्या. आनी तशें केलें जाल्यारूच इलेक्शन कमिशनाचेर जो आरोप जाता मंत्र्याचेर जो आरोप जाता तो आपोआप बंद पडटा. ही म्हजी मोगो पक्षातर्फे कळकळीची विनंती. सगळ्यांत म्हत्वाचे हे हाजे मुखावयलें सरकार. हे सरकार घडयता आसतना सुद्दां प्रत्येक पक्षान विचारपूर्वक जे निवडून येता तांकां सांबाळून मुखार सरपाची आवश्यकता आसा. कारण ह्या फावटी सरकार पक्षाची वाताहत जातली अशें परिवर्तनाच्या माध्यमांतल्यान आमकां पळोवन येता. लोकांनी परिवर्तन केलां ह्या बद्दल दुमत ना. परिवर्तनांत 3 गोश्टी लोकांनी लक्षांत दवरल्या व्हेरी इम्पॉर्टंट. एक गोश्ट म्हणजे हें सरकार नाका. दुसरी गोश्ट म्हणजे जे उडयो मारता तांकां कुशीक दवरपाचें. आनी तिसरी व्हेरी इम्पॉर्टंट गोश्ट म्हणजे जे राजकीय पक्ष आसा तांणी काही अपक्ष उबे केल्या, जे काही पक्षांतले उमेदवार उबे केल्या तांकां मतां घालची न्हय. आनी हे सगळे जवळ जवळ 8 दीस पयलीं मतदानाच्या
सबंद तालुक्यातल्या प्रत्येक मतदारसंघात ही मेसेज पावल्या. सो परिवर्तन हे निश्चित जातले ह्या बद्दल दुमत ना. आणि ह्या परिवर्तनाचो फायदो जे सच्चे उमेदवार आसा जांकां पक्ष विशीं प्रेम आसा तेच उमेदवार मुखार वतले आणि हे जे माकडुडयो मारपी लोक आसा ते घर वतले. ज्या उमेदवारांनी असल्यो गोष्टी केल्या त्यो नक्कीच अशे पसून पयस वतले ह्या बद्दल दुमत ना. बाकीच्यो सगळ्यो गोष्टी दैनंदीन जेन्ना 14 दिसांचो मतदारसंघांत प्रचार आसतालो तेन्ना सगळ्यो गोष्टी लोकांक कळ्ळ्या त्या बद्दल दुमत ना. पूण तरी आसतना खंय खंय कितें जालां हें प्रत्येकाच्या मतदारसंघात प्रत्येकाक कळिल्लें आसा. आनी त्या खातीरूच आज म्हाका दिसता की ह्या सरकाराचे दीस भरल्या. हें सरकार जो मुख्यमंत्री आसा ताका घरा वचचें पडटलें ह्या बद्दल दुबाव ना. फुडें कितें जातलें हें आमकां येता ते 10 तारखेर रिजल्टा वयल्यान दिसून येतलें. दुसरी गोश्ट आसा रिगार्डींग आज जो हायकोर्टान डिस्क्वॉलिफिकेशन पिटिशनाचेर निकाल दिला त्या बद्दल म्हाका ह्या निकाला विशीं कांयच उलोवपाचें ना. हांवें स्वता एज अ पिटिशनर म्हणून हो जो निकाल हायकोर्टान दिला विथ स्पोर्टिव्ह स्पिरीट हांवें तो एक्सेप्ट केला. हाजे फुडें हांव हो सुप्रीम कोर्टाक चॅलेंज करपा खातीर हांव फुडें सरचो ना. कारण हातूंत जो खर्च जाता तो खर्च करपा सारकी परिस्थिती आज आमची ना. हो विशय हांवें ऑलरेडी आमच्या मोगो पक्षाच्या एक्झिक्युटीव कमिटी कडेन मांडला आनी येदा कदाचित एक्झिक्युटीव कमिटीक परवडटा आसत हो सुप्रीम कोर्टान चॅलेंज करपाक जाता तें डिसिजन फाल्यां जी मिटींग जातली एक्झिक्युटीव कमिटीची त्या कमिटीच्या डिसिजनात तारीख घेवची अशें हांवें थारायलां. कारण फाटले फावटी जेन्ना एक्झिक्युटीव कमिटीन सांगलें तुका जाय तें डिसिजन तूं घे आनी त्या प्रमाणे हांवें हो चॅलेंज केलो स्पिकरान दिल्ले हेचेर. आज हायकोर्टान हो चॅलेंज भायर पडयलो त्या बद्दल म्हाका दुख्ख ना. पूण एक मात्र हांव हांगा नमूद करता की एक्ट हो चेंज जावपाक जाय. जे मनीस एका पक्षांत निवडून येता तो मागीर सिंगल मनीस आसूं किंवा ग्रूप ऑफ आमदार आसूं ते जर दुसऱ्या पक्षांत वता आसत जाल्यार ज्या दिसा ते हें करता त्या पासून 6 वर्सां पर्यंत ह्या लोकांक इलेक्शन लडोवपाक बंदी आसपाक जाय आनी त्या वर्सा ते आमदार म्हणून त्या टायमार उरपाक जायना. ही लोकशाहीची थट्टा आसा आनी ही लोकशाहीची थट्टा थांबोवपा खातीर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आमचे जे प्रेसिडेंट ऑफ इंडिया आसा ते आनी इलेक्शन कमिशनाचे प्रेसिडेंट हांणी एकठांय बसून विचार विनिमय करून सगळे संसदेक बरोबर घेवन योग्य एक्ट तयार करचो. कारण हे डिफेक्शन खंय तरी थांबपाची गरज आसा. एका वेळार हे काँग्रेस करताली आज ते भारतीय जनता पक्ष करता. फुडें फुडें जे स्टेटीन स्ट्रॉंग पक्ष आसा त्या स्टेटीन हे पक्ष करतले आनी जे खरेच बरे पक्ष आसा जे असले गोष्टी पासून पयस रावता त्या पक्षांक सोंपोवपाचें कारस्थान सेंट्रल ताचे जे मोठे पक्ष आसा ते करता आनी ते करत रावतले. आनी जर खरेंच बरे पक्ष टिकपाक जाय जाल्यार हो एक्ट एमेंड जावपाची अत्यंत आवश्यकता आसा. आनी तो एक्ट एमेंड करपा खातीर दिल्ली सरकारान फुडें सरचें. जे कोण असले करता तांकां 6 वर्सां निवडणूक लडोवपाक बंधनाचें. म्हणजे ह्यो गोष्टी सगळ्यो बंद जातल्यो. त्या बरोबर लोकशाहीचो विजय जातलो
आणि त्याचप्रमाणे बारीक पक्ष कार्यरत होता. याशिवाय काही गोष्टी आज आमकां कळ्ळ्या ते म्हणजे CR झेडाक आणि जो NOC मार्मगोवा ट्रस्ट तर्फे घेवपाक जाय आणि संबंध ज्यो रिवर्स आसा मांडवी रिवर्स आणि जुवारी रिवर्स हे सगळे जवळ जवळ सगळेच म्हटल्यार आसा ताजो बापूय मार्मगोवा ट्रस्ट जाल्ल्यान ज्यो NOC विदीन 500 मिटर्स फ्रॉम रिवर जाय ताजेर बंदी आयल्या. त्याच्या विशीं हांव ह्या सरकाराचो निशेध व्यक्त करता आणि ही पत्रकार समोरची वयली तुमी कितेंय विचारपाक जाय जाल्यार विचारता. इलेक्शनात भाजप सरकारानूच प्रोत्साहन दिलें तुमी जेन्ना मागणी करता ती केंद्र सरकारान हाडोवपाक दिलो कायदो करचो तुमकां दिसता ते तशें करचें. एक म्हणजे एमेंड करचो हो हांव 2002 चालू केल्लो. हो हांवें तुमच्या सुद्दां न्यूजपेपरान मोठ्यो मोठ्यो हाफ पेजी एडवर्टायजमेंट दिल्ल्यो फूल पेजी एडवर्टायजमेंट दिल्ल्यो रिगार्डींग डिफेक्शन आणि एक्ट जो आसा लेजिस्लेटीव एक्ट हो चेंज करचो म्हणून. त्या नंतर तो चेंज केलो पूण 2/3 MLAs कॅन मेक अ ग्रूप एंड ऑल्सो स्विच ओवर टू अदर पार्टी. हें जें आसा हें करता आसतना ताजे बरोबर पक्ष 2/3 आसा की ना हें थंय दिल्लें ना. 2/3 MLAक लागून आजचो जो निकाल जाला तो 2/3 MLAक लागून जाला. प्रश्न हांव निकालाचेर उलयना. प्रश्न आसा तो एमेंड करपाची आवश्यकता आसा. नाजाल्यार आतां सुद्दां आजचो जो निकाल मेळ्ळा रोखडोच बुस्ट चालू जालो. कारण पयलींच तुमी बरयलां की काँग्रेसच्या काही लोकांक भारतीय जनता पक्षांतले मंत्री फोन करता. आमच्या एका आमदाराक भारतीय जनता पक्षांतलो एक मंत्री म्हणजे उमेदवाराक भारतीय जनता पक्षाचो एक मंत्री मेळ्ळो आणि तोही आमचो जो उमेदवार आसा तोही आमच्या उमेदवाराक फोन करपाक लागला. पूण तातूंत कांय अर्थ ना. तो उमेदवार निवडून येतलो की ना हें पयलीं पळोवपाक जाय. हे ज्यो गोश्टी कोण करता सद्य परिस्थितींत ताका अर्थ ना. मागीर तो काँग्रेसचे आसूं किंवा आमचे आसूं कोणाचे आसूं आमचे जे कोण कितें करता ताकाय अर्थ ना. कारण ते आजून निवडून येवना. जे निवडून आयले नंतर ह्या गोष्टींत खरें म्हत्व आसा. पूण हांगा निवडून येवचे पयलींच ह्यो गोश्टी करतात ते पळोवन दुख्ख जाता. लोकशाहीचो खून म्हणटा आनी लोकशाहीचो खून सावरतले आनी ताका योग्य दिशा दितले जाल्यार माननीय पंतप्रधान त्याचो प्रेसिडेंट ऑफ इंडिया आनी ह्याचो चेअरपर्सन आमचो इलेक्शन कमिशनाचो आनी तिगांनी एकठांय येवन हें काम करपाक जाय. प्रत्येक स्टेटांतल्या चीफ मिनिस्टरांनी हेचेर रिजोल्युशन घेवपाक जाय एसेंब्लीक आनी तें धाडपाची आवश्यकता आसा. नाजाल्यार सदांच असल्यो गोश्टी सगळ्या लेवलार जातल्यो आनी हें बंद जावपाची आवश्यकता आसा. ज्या प्रकारात हायकोर्टातून निकाल दिला हायकोर्टाने नमूद केलंय की यामध्ये काही गैर नाही आहे याचिका फेटाळली तर त्याबद्दल तुम्ही आज कोणती भूमिका घेताय का तुमचं समर्थन आहे या गोष्टीला? नाही जो ॲक्टमध्ये काय आहे ते त्यांनी घेतलेलं आहे. ॲक्टमध्ये 2/3 आमदार एकत्रित होऊन ते करू शकता. पक्षाविषयी तिथं बंधनकारक नाही हे हायकोर्टनं सांगितलेलं आहे. सो इट इज अ स्पोर्टिव्हली मी ते घेतलं आहे कारण शेवट हा निकाल आहे. त्याच्यावर मी काही बोलू शकत नाही. त्यावेळेला तुम्ही म्हटलं की आम्ही आपण वयर सुप्रीम कोर्टात वचना कारण म्हणजे सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर पर्सनली जो पैसो घालपाक जाय तो म्हजे कडेन ना. स्पश्ट सांगपाचें अननेसरी गोष्टी त्यापेक्षा आय विल रायट टू द प्रेसिडेंट ऑफ इंडिया, आय विल रायट टू चेअरमॅन इलेक्शन, आय विल रायट टू प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया सेटिंग अमेंड द ॲक्ट आणि ते हांव करतो. नाही त्याच्यावरती मी स्पोर्टिंगली घेतलं आहे. मी सहमती पण देत नाही सहमत पण होत नाही. मी स्पोर्टिंगला घेतलेलं आहे. ते आता पुढचा जो याचा भाग आहे तो एक्झिक्युटिव्ह कमिटी मोगो पक्षातर्फे घेतला जाईल. त्यात मी पडणार नाही. समजा त्यांच्याकडे पैसे आहेत त्यानंतर दिसतं हे बरोबर नाही तर त्यांनी पुढे जाऊ. हो जो निर्णय झाला तो बारीक राज्य आणि जे प्रादेशिक पक्ष बारीक तांकां त्रासदायक आसा. त्या खातीरूच बारीक पक्ष आसा तांकां हे फोडपाक ऑलरेडी तांणी चालू केलें. आमचे सुद्दां एका उमेदवारा कडेन एक मंत्री मेळ्ळो तो
उमेदवार आमचो सगळ्या फोन करून कित्याक करता पूण तो अजून निवडून येवना निवडून येतकी मागीरच्यो गोष्टी आमी पळयता. पूण फाल्यां परत निवडून तुमचे आमदार येयले परत तुमच्या बाबतीत तशें घडलें जाल्यार तुमकां म्हणूं शकता हांव एक सांगता अशा परिस्थितीत जर मोठे पक्ष असले करपाक गेले जाल्यार हे लोकांनी मतदारांनी ठरोवपाक जाय. आनी हांव हेच पयलीं पसून मागता की मतदारांनी सिरियस जावन हे करपाक जाय. जो पक्ष हे करता ताचे सगळे उमेदवाराचो पराभव करपाक जाय तेन्नाच पक्ष असले करता ताका हे पडटलें. ना जाल्यार एमेंडमेंट करपाक जाय की जो मनीस असलें करता ताका 6 वर्सां इलेक्शनां उबे रावपाक दिवपाक जाय. आनी जे अशें ग्रुपिजम करून ग्रुप करून करता पळय तेंय कॅन्सल करता. म्हणजे परत गोंयचेर ती टांगती तलवार आसत म्हणटा तुमी. डेफिनेटली ज्या तरेन सध्या चल्लां ही टांगती तलवार आतां आनी मुखार मोठ्या प्रमाणात जातली. म्हणजे सर पक्षांतर करणाऱ्यांना बळ मिळणार असं म्हणतात. डेफिनेटली ना पक्षांतर करण्याला बळ मिळणार आणि पक्षांतर करण्याची प्रथा वाढणार काय. आणि ती वाढली तर नक्कीच नुकसान कोणाचं लोकशाहीचं होणार. सुधीर ढवळीकरांचं न्हय. सुधीर ढवळीकर इज फायटिंग फॉर ऑन सच इश्यू रायट फ्रॉम 2002 बिकॉज ऑफ MGP. MGP लॉस्ट number of MLAs on this only because now Congress is losing. In future BJP will also lose. आता BJP सत्तेवर आहे म्हणून हे सगळं करते. पुढे सत्ता गेली की BJP सुद्धा लूज. यावेळी जर त्यांची सत्ता गेली BJPतलेच 5 माणूस बाजूला जाणार आणि जे सत्ता आहे तिथे येणार अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. I don't want to say. First thing I have accepted authority. Don't ask me such type of question on High Court. You are talking. You are not talking properly. You don't talk proper. You talk properly. You talk properly. See, you are talking on High Court. Don't talk anything on High Court here. मध्यंतरी तुमच्या बाबतीत अनेक राजकीय बातम्या आल्या होत्या. तुम्ही मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहात. सी मी 22 वर्ष आमदार आहे. पुढच्या वर्षी 27 होणार. नक्कीच मी निवडून येणार. थम्पिंग मेजॉरिटीने मी निवडून येणार. याबद्दल दुमत नाही आहे. माझ्या कार्यकर्त्यामध्ये पण नाही आहे. पण तरी असताना माणसाला काहीतरी मिळावं असं प्रत्येकाला दिसतं. ते मला मिळणार की नाही हे माझ्या नशिबाचा भाग आहे. तुमचे प्रयत्न सुरू असणार. बीजेपी बरोबर सरकार करपाचें ते तुमचे आम्ही कोणाबरोबर कितें करपाचें हें आमची एक्झिक्युटिव्ह कमिटी बसतली आफ्टर 10 ना जाल्यार ताणें आमकां पावर करून दिवपाक जाय. जाल्यार आमकां पावर दिवपाक जाय. ऑप्शन कोण BJP एट दीस मोमेंट आमी जे डिसिजन आमी घेतले एकूच सांगता हांव व्हेरी सिरियस इट इज. आमी युतीत गेल्ले आसा. वी वेर अलॉंग विथ TMCन 26 जागा लढयल्या. आमी 13 लढयल्या आणि एका ह्यातून आमी पणजेचो जो उमेदवार आसा माननीय मनोहर पर्रीकाराचो भुरगो उत्पल पर्रीकाराक पक्षान सपोर्ट दिला. हे गोष्ट तरी आसा. आतां आमी बसता आसतना आमी 13 आणि 29 कोण कोण निवडून येता आणि TMCचे पदाधिकारी एका बरोबर बसतले आणि त्यानंतर आमचे डिसिजन जातले आमी कितें करतले आणि त्यानंतर आमी मुखार वतले. उगीच कोणी उलयता आमी वतले हांगा आमी वतले थंय हेका अर्थ ना. TMC and MGP will sit together. Their leaders will sit with me or my committee and we will decide. Sir, only comment. We are just asking your opinion on the MGP. I have given you my opinion as a UT and UT will decide. सर तुम्ही मधल्या काळात विश्वजित राणेंचं नेतृत्व मान्य केलं होतं. विश्वजितचं मी नेतृत्व मान्य केलं नाही. मान्य नाही तुम्हाला. विनिंग कॅन्डिडेट इन BJP इज विश्वजित राणे म्हणून घेतला आणि तो त्या नेतृत्वासाठी पुढे सरलेला आहे म्हणतो. मुख्यमंत्री पदासाठी विश्वजित पात्र आहे. भारतीय जनता पक्षामध्ये तो पात्र आहे. सगळे एकत्रित केलं तर मी सांगू शकत नाही. पण भारतीय जनता पक्षामध्ये आता कोणी नाही त्याच्या लेवलचा माणूस. त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही नाही तो आणि निलेश काब्राल दोघेच आहे. आणि नवीन
मोहीन केस आहे त्याच्यावरती सुप्रीम कोर्टात सर गोवा टीएमसी आणि कोणावरती केस मी आधीच सांगितलं आहे ज्याच्यावर करप्शन केसेस आहे क्रिमिनल केसेस आहे त्यांना बाजूला ठेवा आणि काय ते करा सर कोणी सांगा आणि त्यावरती तुम्ही काय लिहिलं पत्रकारांनी की मी आता मला मिळण्यासाठी असं म्हणतो म्हणून मी तसं म्हटलेलं नाही. अशी खूप जण आहेत ज्यांच्यावर क्रिमिनल केसेस नाही त्यांच्यावर करप्शन केसेस नाही असे खूप जण सिनियर मोस्ट आहेत त्यांच्यावर करा. करप्शन वेगवेगळ्या स्थितीत आहे कोण SIT मध्ये आहे मायनिंगमध्ये आहे कोण वीज घोटाळ्यामध्ये तर मोठी केस आहे त्याला मुख्यमंत्री पद करणं. एका वेळी दिगंबर कामत जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी दयानंद नार्वेकरला खाली गेलं होतं माहित आहे का आपल्याला ऐकत ना म्हणजे त्यावेळा काँग्रेसीन खाली गेलो FIR फाईल केले म्हणून मग आज कितलेशो FIR फाईल झाले असं कोर्टात कोणाकोणाचे. आज भारतीय जनता पक्षानं आणि काँग्रेसीची याचा विचार करपाक जाय त्याच्या बरोबर आम्ही आणि बाकीचे असा त्यांनी विचार करपाक जाय आम्ही करप काय ना. तुमची आणि विश्वजीतची भेट वगैरे झाली बोलणे वगैरे मी आणि विश्वजित ऑन एन ॲव्हरेज 3 दिवसात 4 दिवसात ऐका त्याचा काही संबंध तुम्ही राजकारणाशी ते लावू नये. आमचं नातं हे 1980 मधलं आहे तेव्हा तो स्कूलमध्ये जात होता त्यावेळेचं पण आहे आणि ते देऊन राजकारणामध्ये तुम्ही जाऊन ते नातं लावू नका. त्यांचे वडील मी त्यांना मानतो आणि त्यासाठी ते नातं तिथे लावू नये अशी माझी नम्र विनंती. Sir, Goa TMC Chief Kiran Kandorkar has said that IPAC has abandoned them. See, as per my knowledge, IPAC has come here just to help us, and he helped us. I am proud of Prashant Kishore and Rishi. I am thankful to them because day and day they were giving me the survey report of each constituency where my candidates were contesting, and I am also thankful to them giving me these survey reports every day on time, and also other ways they were also helping us in other ways. Sir, आणि 10 दिवसांनी काउंटिंगचे काउंटिंग जातले रिझल्ट येतले. There might be the MGP might be thinking of certain seats they are confident to win. After this High Court decision, how would you see that future कोण आता फक्त उर्दी मारा जातो क्या हे तुमचे रेकॉर्ड घडला तुम्ही म्हाका दिसता त्याका अर्थ ना तूं उलयता नंबर 1 म्हणजे हांवें पयलींच तांकां सांगलां एक उमेदवार ऑलरेडी आमचे मंत्री कोणा तरी मेळ्ळा भारतीय जनता पक्षाच्या आणि तो हे करपाक लागला पूण तो निवडून येवपाक जाय पयलीं तेन्नाच बाकीच्यो खबरी तूं उलयता ताका. सो निवडून येवनी कोण कोण असलें करता पण येता तेंका म्हणटा निवडून येवन येता तांकां तूं येतलो निवडून 100% MGP कितले येतले म्हणटा तुमी हांव आत्तां तुमकां परिवर्तन कशें जावपाक जाय हें तुमकां सगळ्यांक खबर आसा. परिवर्तनाक इश्यूज कितें कितें घेवचे हें तुमकां एक म्हणजे ह्या सरकार गोंयकारांक नाका अशे तरेन हें मतदान जाता. नंबर 2 जे कोण माकडुल्यो मारता तांकां घर धाडचे अशे तरेन हें मतदान जाता. जे पक्षान काही पक्षांनी उमेदवार उबे केल्या दुसऱ्या उडोवपा खातीर तांकां घरा धाडचे असो एक मेसेज केला. आनी सगळ्यांत इम्पॉर्टंट जे अपक्ष दुसऱ्या पक्षाक त्रास करपाक उबे रावल्या तांकांय घरा धाडचे अशें एक डिसिजन जालां. आनी हें खरें परिवर्तन आसतलें. गोंयच्या लोकांनी जर हे 4 गोश्टी तकलेन धरून जर मतदान केलां आसत जाल्यार खरें परिवर्तन जालें. खरें परिवर्तन जालें आसत जाल्यार मोगो पक्षाचे 9 सुद्दां सीट निवडून येवंक शकता. तुमचा कोण कॅन्डिडेट तुमच्याशी मेळटा तें हांव सांगता योग्य वेळार कॅन्डिडेट नांव कितें आमदार जातकीर नांव सांगता. आमदार जालो तो जाल्यार नांव सांगता. आणि एक तुमचा होच कॅन्डिडेट सांगलें बरें हांवें आमदार जाले बरोबर हांव नांव सांगता. तुमचा होच एक कॅन्डिडेट आमदार जालो तो आमदार जाले सुद्दां ताका कितें म्हत्व दिवपाचें. आमदार जावन तो पयलीं मागीर तुमकां सांगता नावच कळचें ना मागीर नांव कित्याक जाय तुका इतलो मोठो कित्याक सर लोकांकूय गमपाक बरें न्हू अशें म्हाका उडो करता म्हणून म्हाका उडो करपाक तो ट्राय करता दुसऱ्या झाड मेळून आसतना आंबो ताका शक्य ना तें आंबो मेळना ताका शक्य ना. काँग्रेस सुप्रीम कोर्टात धाड मारता. सुप्रीम कोर्ट काँग्रेस कडेन तांचे वकील आहेत दिल्लीला चांगले चांगले वकील आहेत त्यांना ते शक्य आहे. आमच्या मोगो पक्षाला ते शक्य आहे की नाही हे
उद्या संध्याकाळी काय सकाळी मला वाटतं सकाळी आहे बघा कमिटी इथं बसलेली आहे. त्यांना उद्या सकाळी तुम्हाला 12 नंतर शनिवारी उद्या नव्हे शनिवारी 11ला मीटिंग आहे. 12पर्यंत तुम्हाला ही गोष्ट कळेल. आम्ही सुप्रीम कोर्टमध्ये जाणार की नाही आणि ते डिसिजन मी घेणार नाही. उद्या सकाळी एक्झिक्युटिव्ह कमिटी मगो पक्ष यांनी मला सांगितलं की हे नाही हे तू काही करायला पाहिजे पैशांचं आम्ही बघू. मला काय करायचं प्रॉब्लेम नाही. पंचायत इलेक्शन ऑलरेडी काम चालू झालं. प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारांना सपोर्ट दिसतो. एका प्रभागात 4-4 सुद्धा उमेदवार आमचे रावतले. फॉर एक्झाम्पल म्हजी जी बांदोडा पंचायत आसा हांव ज्या कडेन रावता 11 निवडून येता ते म्हजे आसता पूण तांचे भितर ग्रुपिजम आसता. सो हांव केन्नाच तातूंत ना म्हाका डोळे मानना ते त्यांचे भितर. आतां हो बांदोडा पंचायत हाजो ग्रुप वेगळा आणि दुसऱ्याचो ग्रुप वेगळा पूण ते सगळे म्हजे सगळे 11 म्हजे. तुम्ही म्हटले पयलीं सीएमाक घरा वचचें पडटलें तो सापळे लॉस जातलो की मेजॉरिटी ना ताचेर हांव काय म्हणना. म्हटलें न्ही सीएमाक ताणें बरें काम केल्यार लोक ताका मतां मारतले. ताणें जर चिडखोरपणान दुसऱ्याचेर रिवेंजफूल एटिट्यूड दवरला आणि काम केलां लोक घरा धाडटाले ताका. तुमकां कांयच अंदाज ना आमचो उमेदवार आसा आमच्या उमेदवारा थंय एबिलिटी मतां पडची ना पूण नक्कीच पूण तुमच्या उमेदवारांक तो लॉस जातलो. लास्ट 5 वर्सां कितें जालां तें तुका खबर आसा. पळय जेन्ना पोटनिवडणूक थंय जाल्ली तेन्ना आमच्या उमेदवारान ताका उडयता त्याच मनशाक. आनी प्रसाद गांवस गुरदास गांवसाचो धाकटो भाव तो निवडून येयलो आनी 2700 मतां आमचे उमेदवार महेश गांवस ताणें काडिल्ली. आनी त्या खातीर हो बरें केलो त्या वेळार. आतांची परिस्थिती तो मुख्यमंत्री आसा. ताणें रिवेंजफूल एटिट्यूड दवरून लोकांक त्रास कितलो जाला हें लोकांनी पळयलां. त्या नंतर ताणें कितलीं लोकांची कामां केल्यां हीय ताणें पळयल्या. वयर एक म्हाका कळ्ळी एक जो कोण तरी मुस्लीम मनीस ताका जॉयन जाला ताचे शाळेक ताणें त्रास दिलो. ताचे बायलेचे पयशे आडयले. 9 म्हयने तिका पगार दिवना म्हणून शेवट तो सामको बेजार जावन ताचे बरोबर गेलो. हे म्हाका स्वता तांच्या फॅमिलीन सांगलें. आनी त्या शाळेची ग्रँडूय बंद करता म्हणून. आतां हे रिवेंजफूल एटिट्यूड काय ह्यो बरो एटिट्यूड तुमी सगळे तुम्ही सांगपाचें न्हू फायनली तुमी हे दुसरी गोष्ट ताणें आमकां एश्युरन्स दिलें की जी घरां पडल्या ती आपूण बांदून दिता म्हणून 2 लाख आपूण दिता आणि 2 लाख रोटरी क्लबा मार्फत दिला. ती जाली काय ना हे तुमीच ताका विचारा. म्हणजे लोक ताका मतां मारतले. शेतकऱ्यांक सगळे मेळ्ळें त्या काय कितें नुकसान जालें तें. शेतकरी त्रासां पडले फ्लड सगळो पूर पडलो हे सगळें पळयत जाल्यार कितें दिसता तुका. म्हजे पेक्षा गूड जजार मिडिया सो हांव ताचेर खूब ल्हान आसा ताचेर उलोवपाक. मोठे पक्ष तेंचे पक्षाचेर उलोवप हांव खूब ल्हान आसा. त्या खातीर मिडियान जज करचें पत्रकारांनी जज करचें आनी ताचेर बरोवचें कितें. तुमचो मतदारसंघ संपर्क आसा तुमचे कार्यकर्ते. दुसरो वेगळो विशय आता एमपीटी निषेध व्यक्त केला. हांवें सरकार कांयच करूंक शकना. सरकार सध्या नाका त्या गोश्टीन गुंतला सुरवातूच सांगला. आनी ते ईव्हीएमा सांगला. प्रत्येक व्हेरी इम्पॉर्टंट हे सगळे जे पळय बॅलॉट पेपर आसा ते कॅन्सल करचे अजून दीस आसा. प्रत्येक तालुक्यांत मामलेदार ऑफिसा प्रत्येक मतदारसंघाचे अशे 40 मतदारसंघाचे एक ईव्हीएम दवरपाचे आनी थंय वचून ह्या लोकांनी मतदान करचें. आनी त्या खातीर तांकां 48 तास दिवचे. हे जे कोण सरकारी अधिकारी आसा सरकारी वर्कर आसा तांकां आनी हे करून जे नांव इलेक्शन कमिशनाचे पिड्ड्यार जाता मंत्र्यांचें नांव पिड्ड्यार जाता खुद्द मुख्यमंत्र्याचें नांव पिड्ड्यार जाता तें बंद पडटलें. थँक्यू मातशें वयर पावया.